शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल मात्रेने एक ट्विट केले. मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर आर्थिक खत त्यांच्या देवस्थानाला पाणी देण्यात आले. येही तात्काळ आता त्या ट्विटमध्ये तर याविषयी शिवसेनेनं भूमिका स्पष्ट केली आहे की ज्यांनी कोणी हा आदेश दिला असेल, ज्यांनी कोणी विनंती केली असेल, त्याचा निश्चित अर्ज असेल, त्याची चौकशी करा. चौकशी करायला काहीच अडचण नाही. पाणी देणं आणि हे अशा पद्धतीनं काम करणं याच्यात फरक आहे, हेही जरा समजून घेतलं पाहिजे. कारण प्रबोधनकार यांच्या संस्कारातून आपण चालतो. त्यांनी अशा बुवाबाजीवर, कर्मकांडावर सातत्यानं प्रहार केलेले आणि ठाकरे त्याच्यातले नाही, एवढं तुम्हाला 100% सांगतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांकडून रुपाली चाकरकर यांचा महिला पदाधिकाऱ्यांचा राजीनामा एकमत झाल्याची माहिती. इतकं सगळं होत असताना अजून त्यांना मत ठरवावं लागतं, पक्षाच्या अध्यक्षांना निर्णय घेता येत नाही, याच्यातच सगळ्या गोष्टी सामावलेल्या असं मला वाटतं. अशा व्यक्तींना कोणत्याही संवैधानिक काय, वैधानिक काय, असंवैधानिक काय कोणत्या पदावर राहण्याचा अधिकार नसतो. नरसाली हिरवाळ्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, तर त्याच्यावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जातो. खरं तर हॉरिबल व्हिडिओ येतं. ती जी व्यक्ती आहे ती ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे. मलाही विरोधी पक्षनेता असताना मलाही अनेक वेळेस भेटलेली व्यक्ती आहे. आणि आता बोलावं काय अशा विषयावर. नरहरी झिरवळांसारखा ज्येष्ठ माणूस, चांगला माणूस आहे म्हणता येईल, असं काही वाईट माणूस आहे नरहरी झिरवळ असं मी म्हणणार नाही, पण तो अशा जाळ्यात कसा अडकला हा एक प्रश्न माझ्याही मनात आहे. आणि आता योग्य ती चौकशी होईल. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आणि 28 जानेवारीनंतर झालेला पक्षाचा कुठलाही पत्रव्यवहार रद्द ठरवून जे कानावर आलेलं आहे की मधल्या काळात कार्याध्यक्षांना सर्वाधिकार देण्यात आलेले, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष यांनी पत्रव्यवहार निवडणूक आयोगाशी केल्याचं कानावर आलेलं आहे. आणि मला वाटतं त्याचमुळं सुनेत्रा वहिनीने अशा पद्धतीने पत्र दिलं असावं असं मला तरी वाटतं. शिंदे गटाने सातारा पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाची मागणी केली. गोरेंनी त्याच्या आदेशही दिले, मात्र राम शिंदेने त्यांना स्थगिती दिली आणि तो सातारा पोलीस अधीक्षक कामावरही गेले नाही. अशा पद्धतीनं आदेश जरी दिले तरी मला असं वाटतं IPS अधिकारी आहे, IPS अधिकाऱ्याची खरं तर 24 तास, 48 तास, 4 दिवस, 3 दिवस, 7 दिवसात चौकशी करून दोषी आढळल्यावर कारवाई करायला पाहिजे होती आणि तसाच आदेश द्यायला पाहिजे होता असं माझं मत आहे. तसा आदेश न दिल्यामुळं असं काही अधिकाऱ्याला लगेच सांगितलं तर निलंबन होऊ शकत नाही, झालं पण नाही पाहिजे. त्यांनाही बाजू मांडण्याची भूमिका दिली पाहिजे आणि नंतर निलंबन जर दोषी आढळलं केलं पाहिजे. ही भूमिका तर सगळ्यांचीच असली पाहिजे. त्याच्यामुळे मला नाही वाटत उपसभापतीने निर्देश जरी दिले असले तरी ते निलंबित होते.